कारण पृथ्वी त्यावेळी आकाशमंडळामध्ये नव्हती. मग पृथ्वी कुठे होती? तर एक असुर होता हिरण्याक्ष नावाचा. तो पृथ्वीला समुद्रामध्ये घेऊन गेला होता, रसातळाला. म्हणून मनु महाराजांनी भगवंताला प्रार्थना केली, ब्रह्मदेवानेही भगवंताला प्रार्थना केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या नाकातून एक छोटंसं पिल्लू बाहेर आलं आणि त्याने विशाल पर्वताप्रमाणे आकार धारण केला आणि तो भगवंताने पृथ्वीच्या रक्षणासाठी एक अवतार धारण केलाय. त्या अवताराचं नाव आहे भगवान वराह. बोलिये वराह भगवान की जय. भगवंताने वराह अवतार धारण केला. 24 अवतारापैकी देवाचा हा दुसरा अवतार आहे. पहिला आहे सनकादिक आणि दुसरा आहे वराह. 24 अवतारापैकी दुसरा अवतार. भगवंताने वराह अवतार धारण करून देव समुद्राच्या तळाशी गेले. हिरण्याक्षाशी भगवंताने युद्ध केलं, त्याचा वध केला आणि पृथ्वी मातेला बाहेर काढलं. आकाशमंडळामध्ये पृथ्वीची स्थापना केली आहे भगवंताने. मनु महाराजांनी राणी शतरूपा यांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीचं राज्य उपभोगा, या ठिकाणी राज्य करा, प्रजा उत्पन्न करा. आणि त्यांना आशीर्वाद दिला भगवंताने. जेव्हा ही कथा सांगितली शुकांनी, राजा परीक्षितीने विचारलं, महाराज हा हिरण्याक्ष कोण होता? मला हिरण्याक्षाचा इतिहास सांगा. तेव्हा शुकाचार्य सांगतात, राजन, हिरण्याक्ष हा ऋषी कश्यपांचा मुलगा होता. जेव्हा ऐकलं राजाने की ऋषी कश्यपांचा मुलगा आणि तेही एक राक्षस, नवल वाटलं. एका महान असणाऱ्या ऋषीचा मुलगा राक्षस कसा काय? कश्यप हे एवढे महान ऋषी आहेत ना की जर आपल्याला आपलं गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यपांचं नाव घ्यायचं. ज्यावेळी आपण भगवंताचा अभिषेक करतो, यज्ञ करतो, ब्राह्मण आपल्याला गोत्र विचारतात, तेव्हा आपण गोत्र काय आहे म्हटलं आपल्याला ठाऊक नसेल तर कश्यप म्हणायचं. मग एवढे महान ऋषी आहेत कश्यप, पण यांचा मुलगा राक्षस कसं काय? त्याचं कारण कधी कधी आपण जरी चांगले असलो तरी आपल्या हातून कधी कधी जर चुकीचे कर्म घडले ना तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीला होत असतो. शास्त्रामध्ये कश्यपांबद्दल अनेक उल्लेख आलेला आहे. कश्यपांना अनेक पत्न्या होत्या. कश्यपांच्या अनेक पत्न्यांचा इतिहास आहे. कश्यपांच्या पत्नीची जोडी आहे एक कद्रू आणि विनिता नावाची. कद्रूपासून सर्व नाग जन्माला आले. विनितापासून गरुड आणि अरुण नावाचे 2 पुत्र जन्माला आले. तसंच कश्यपांच्या पत्नीची अजून एक जोडी प्रसिद्ध आहे, दिती आणि अदिती नावाची. या दितीपासून राक्षस जन्माला आले, आदितीपासून सगळे देव जन्माला आले. तर देव आणि राक्षस हे सावत्र भाऊच आहेत बरं का, हे परके नाहीत ते. पण दोन्हीमध्ये एवढा फरक कसा काय की जे सावत्र भाऊ आहेत, एका मातेपासून देव जन्माला आलेत, एका मातेपासून राक्षस. असं का झालं? कारण शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी काही कर्म निषिद्ध मानलेत, काही कर्म करायला मनाई केली आहे. शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी काही कर्म करू नका म्हणून असं सांगितलं. तर मग असे कुठले कामं आहेत जे संध्याकाळच्या वेळी करायचे नाहीत? आणि माणसाने शास्त्राप्रमाणे वागावं आणि जे कर्म ज्यावेळी करणं योग्य आहे त्याच वेळी करावं. कुठंही उठून कुठलंही काम करणंही शोभत नाही, बरोबर वाटत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक जावई बापू होता. पहिल्यांदा सासरवाडीला निघाल्यावर आईनं सांगितलं, बाळा तू पहिल्यांदा चाललास ना तर रिकाम्या हातानं जाऊ नये. जात असताना काहीतरी सोबत भेटवस्तू घेऊन जा. आता हा विसरभोळा जावई होता. आईनं सांगितलं जाताना काहीतरी घेऊन जा, पण हा रिकाम्या हातानंच गेला, ह्याला ध्यानच राहिलं नाही. गेला सासरवाडीला, राहिला 2-4 दिवस, वापस आला. आईनं विचारलं जाताना काय घेऊन गेलास? तो म्हणाला, आई मी विसरून गेलो बघ, मला लक्ष राहिलं नाही. आईनं सांगितलं, बाळा अशा वेळी ना रिकाम्या हातानं जायचं नसतं. म्हणून इथून पुढं जर कधी जायची वेळ आली ना तर सोबत जाताना काहीतरी खायला घेऊन जा. काहीतरी म्हणजे काय, एखादं समज एखादी फळं घेऊन जा किंवा पेड्याचा बॉक्स घेऊन जा. तो मला ठीक आहे, लक्षात ठेवतो. काही दिवसानंतर त्याला फोन आला, त्याचा सासरा मरण पावला होता. आता सासरा मरण पावलाय, निघाला सासरवाडीला. लक्षात आलं की आईनं सांगितलं होतं की रिकाम्या हातानं जायचं नाही. मागच्या वेळेस रिकाम्या हातानं गेलो म्हणून मागच्या वेळेचे 1 किलो आणि या वेळेचे 1 किलो असे 2 किलो पेढे घेतले. त्याने पेढे घेतले आणि गेलं.
सासरवाडीला आता सासऱ्याचं प्रेत पडलंय, तिथं सगळे रडत आहेत आणि याने पेड्याचे बॉक्स काढले आणि सगळीकडे पेढे वाटू लागलं, घ्या पेढा घ्या पेढा. सगळ्या लोकांना पेढे वाटले. लोक म्हणाले, ह्या काय पागल झाला का? अरे मौत झाली घरामध्ये आणि हा पेढे वाटतोय. मग त्याच्या आईला फोन करून सांगितलं. आई म्हणाली, बाळा अरे तुला काही अक्कल आहे का? सासरा मरण पावलाईन पेढे घेऊन गेलास. तो म्हणाला, आई तूच सांगितली होतीस की सासरवाडीला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नकोस. आई म्हणाली, बाळा ते खरं आहे, पण अशा वेळी पेढे घेऊन जायचे नसतात. अशा वेळी बोंबलत जायचं असतं, माणसाने रडत जायचं असतं. तो म्हणाला, आई पुढच्या वेळी लक्षात ठेवतो. मग आता काही दिवसानंतर त्याच्या मेहुण्याचं लग्न होतं. आता लग्नाला गेलं तर मंडपामध्ये जे बोंबलायला सुरुवात केली, शिमगा असल्यासारखं बोंबलत बोंबलत गेलं आणि मेहुण्याच्या गळ्याला पडून रडायला लागलं. आता म्हणजे बघा ना, समय जाना भलते नाना भलते ठाई. काही माणसांना कळत नाही कुठल्या वेळेला कुठलं कर्म करावं. म्हणून शास्त्राप्रमाणे चालावं. शास्त्रानं आपल्याला सगळं प्रत्येक गोष्टी जीवन जगत असताना माणसाने काय केलं पाहिजे, कुठल्या वेळी काय केलं पाहिजे याच्यासहित प्रत्येक गोष्टीचा पुरावा, प्रत्येक गोष्टीचा उल्लेख शास्त्रामध्ये आलेला आहे. त्याप्रमाणे माणसाने वागलं तर जीवनामध्ये कुठलंही संकट येत नाही. मग शास्त्रात असं सांगितलं की संध्याकाळच्या वेळी कुठली कामं करू नका. कोणती कामं करू नका? तर संध्याकाळच्या वेळी महिला मंडळ कधीही घर झाडायचं नाही असं शास्त्रात सांगितलं. संध्याकाळच्या वेळी घर झाडू नये. एकतर दिवस असताना घर झाडा, नाहीतर पूर्ण अंधार पडू द्या आणि मग घर झाडा. संध्याकाळच्या वेळी घर झाडू नये. कारण का? संध्याकाळच्या वेळी महादेव गावामध्ये फेरी मारतात. महादेव स्मशानामध्ये राहतात आणि संध्याकाळच्या वेळी महादेव नंदीवर बसून आपल्या गावामध्ये फेरी, आपल्या घरासमोरून सर्व गावामध्ये फेरी मारतात. आणि समजा महादेव आपल्या दारात यायचे आणि आपण घर झाडायचं आणि कचरा त्यांच्या अंगावर जायचा. महादेवांना आवडत नाही. त्यामुळं घर झाडू नये. संध्याकाळच्या वेळी भांडे घासू नयेत. तुम्ही भांडे आधी घासा, नाही तर रात्री घासा, पण संध्याकाळच्या वेळी भांडे घासू नयेत. संध्याकाळच्या वेळी माणसाने जेवण करू नये. जो संध्याकाळी जेवण करतो तो पाप भक्षण करत असतो. म्हणून संध्याकाळी खाऊ नये. एकतर आधीच दुपारी जेवण करा, 3-4 वाजता जेवण करा, पण एकदा संध्याकाळ झाली त्या टाईमला खाऊ नका. मग अंधार तर पडू द्या, रात्री जेवण करा. संध्याकाळच्या वेळी झोपू नये माणसाने कधीच. संध्याकाळी झोपू नये. संध्याकाळच्या वेळी माणसाने चोरी करू नये. पण मी असंही म्हणत नाही की रात्री करावी म्हणून. चोरी कधीच करू नये, पण संध्याकाळच्या वेळी चोरी करू नये. संध्याकाळच्या वेळी खोटं बोलू नये. संध्याकाळच्या वेळी पापी माणसाचं नाव तोंडात घेऊ नये. संध्याकाळी कोणाची निंदा करू नये, कोणाला धोका देऊ नये, कोणाला विश्वासघात करू नये, कोणाशी भांडणतंटा करू नये. आणि संध्याकाळच्या वेळी पती पत्नीने संसारातील मैथुन क्रिया करू नये असं शास्त्र सांगतं. आणि ही कश्यपांची दिती नावाची पत्नी, तिने एके दिवशी संध्याकाळचा वेळ आहे आणि आपल्या या सनातन संस्कृतीमध्ये पूर्वीपासून ऋषीमुनींनी सूर्याची उपासना केलेली आहे. उगवत्या सूर्याला सुद्धा वंदन करतात आणि